विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। चर्चा होत आहेत जागेसंदर्भात काय सांगता काय सांगा सोलापूरच्या कोण रोहित पवार हे नेते ते आता मला माहित नाही, पण हा त्यांचा पहिला टर्म आहे. पोरकटपणा असतोच काही जणांमध्ये. थोडा दिवस द्या त्यांना, ते मॅच्युरिटी येईल त्यांच्यामध्ये. आदित्य ठाकरे असतील, प्रज्ञा सातव असतील, या सगळ्यांवरती हल्ले होताना पाहायला मिळतात. महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था कुठे बिघडली नाही. नक्कीच आमचे जे नेते आहेत त्यांच्यावर वारंवार शाब्दिक किंवा आता फिजिकल रूपात हल्ले होताना दिसत आहेत. ह्याचा निषेध करतो आणि सरकार ह्याच्याकडे गांभीर्याने बघत नाही आहे. आज एका महिला आमदारावर ज्या प्रकारे हल्ला झाला, ती एकटी असताना जो हल्ला झाला त्याचा नक्कीच त्याच्या मागचं कारण काय ते झालं पाहिजे. आणि जर महिला आमदारांवरच असे हल्ले होत असतील तर सामान्य महिला काय करतील ह्या राज्यात? देशासमोर अनेक प्रश्न आहेत. अडाणींचा प्रश्न जो आहे तो संसदेत गाजतो करतो. मोदी त्याच्यावरती काही बोलायला तयार नाही. सर्वसामान्यांची इच्छा आहे की चौकशी झाली पाहिजे. आपण कसं नाही, नक्कीच राहुलजींनी ॲक्च्युली फॅक्च्युअल भाषण त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये त्या दिवशी दिलं की प्रत्येक त्यांच्या ट्रिपवर जातात. त्याच्यानंतर जेव्हा मोदीजी जाऊन येतात तेव्हा अदानीजी तिथे पोचतात त्या देशात, पण त्याची अजिबात दखल घेतली नाही. आणि मला असं वाटतं मोदीजींना उत्तर देणं हे त्यांचं कर्तव्य आहे कोणत्याही प्राईम मिनिस्टरचं. एकतर ते कमी बोलतात आणि मला असं वाटतं त्यांना कुठेतरी ते इनसिक्युअर झाले, कारण का त्याच्यानंतर कधी त्यांना अजूनपर्यंत चिडताना किंवा चीड आलेली दिसलं नाही आहे. पण राहुलजींच्या भाषणामुळे कुठेतरी ते अनस्टेबल झालेत आणि ज्या अर्थी त्यांनी पूर्णपणे त्याच्याकडे दुर्लक्षित झालं ह्याच्यावरून कळतं की ते किती अफेक्टेड आहेत. आणि हिंडनबर्ग रिपोर्टनंतर कुठेतरी हे सरकार तोंडावर पडल्यासारखं आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून कदाचित ह्याच्याकडे दुर्लक्ष करीत असतील किंवा त्यांना ते कन्फ्रंट करायचं नाही आहे. अजूनही त्यांच्या डोक्यात वहम आहे की अजूनही सगळं चांगलं चाललं आहे, पण सगळं चांगलं चाललं नाही आहे. चौकशी झाली पाहिजे असं वाटतं. 100% चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीची ठाम मागणी काँग्रेस पक्ष करत. राज्याच्या काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडतात, त्याच्यावरती काँग्रेसची काही बैठक होण्याची देखील कळतं. उद्या 12 तारखेला बैठक हात से हात जोडोवर HK पाटीलजी येणार आहेत मुंबईत आणि सगळे अध्यक्ष कार्याध्यक्ष CLP लीडर आहे आणि काही गोंधळ नाही आहे, सगळं व्यवस्थित. बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला, तर राजीनाम्यावरती ठाम आहेत की राजीनामा परत देणार. आपलं काही बोलणं झालं आहे आपण नाही. HK पाटीलजी येत आहेत आणि त्यावर बैठक होणार. काही बच्चू कडू असं म्हणतात की अधिवेशनाच्या महाविकास आघाडीतले जे काय 10 ते 12 आमदार ते शिंदे आणि भाजपमध्ये. मग आता बच्चू कडूजी काय म्हणतात ते त्यांना सांगायचे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.